जत्रेची धावपळ संपली आणि आता थोडा निवांत श्वास गावाकडच्या मातीमध्ये. नमस्कार मित्रांनो, आज जत्रेतील सगळी कामं उरकली, जत्रा फिरून झाली, खरेदी झाली आणि आता थोडं फ्रेश व्हायला मी आणि आई आमच्या शेताकडे निघालो आहोत. शेतात गेल्यावर एक वेगळी शांतता मिळते. मातीचा वास, मोकळी हवा आणि मन एकदम हलकं होतं. आम्ही शेतात जाऊन म्हैस दावणीला बांधलेली असल्यामुळे तिच्यासाठी ऊसाचे वाडे पाचच तोडून घेतलं. मग म्हशीला चारा पाणी टाकलं. हे सगळं करताना एक वेगळंच समाधान मिळतं. काम उरकल्यावर आम्ही परत घराकडे निघालो. हे बघा, पप्पाही आमच्या बरोबर घरी आले. घरी येताच आईने काय केलं माहितीये, गरम गरम पोहे आणि मुरकुळे तळले होते. प्लेट भरून पोहे आणि मुरकुळे खाल्ले. दिवसभराचा थकवा व रामबाण उपाय. संध्याकाळी आईने पुरी भाजीचा प्लॅन केला. गरम गरम पुरी, मस्त भाजी खाऊन पोट तर भरलंच, पण मन सुद्धा तृप्त झालं. रात्री थंडी थोडी वाढल्यामुळे आम्ही सगळे मिळून शेकोटी लावली. आई, पप्पा, ताई, आंटी, भाऊ सगळे एकत्र बसलो. खूप दिवसांनी असं सगळे एकत्र बसून गप्पा मारल्या. हसणं खेळणं अशा क्षणासाठी गावाकडे येणं आवश्यक आहे. आणि मग थकवा, समाधान आणि गोड आठवणी घेऊन गुड नाईट केलं. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.